अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाजवळ अज्ञाताने छेडछाड केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते किंवा निलेश लंकेंनी केला। त्यावर आता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ती व्यक्ती सीसीटीव्ही दुरुस्त करणारा कर्मचारी आहे असं स्पष्टीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं। प्रत्येक दिवशी आम्ही त्या स्ट्रॉंग रूमला आमचे काही कार्यकर्ते आमचे सहकारी या ठिकाणी 24 तास पाहण्यात येत आहे। पण काल 8:22 म्हणजे 8 सव्वा 8च्या दरम्यान एक अज्ञात व्यक्ती त्या गेटच्या आत आला। ज्यावेळेस त्या कार्यकर्त्याला आमच्या सहकाऱ्यांकडून विचारणा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी परमिशन दिलेली आहे। त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीचे उत्तर त्याच्याकडून देण्यात आलेले आहे। त्यामुळे ही बाब सुद्धा एक शंकास्पद बाब आहे आमच्या दृष्टीने। सीसीटीव्हीच्या एक वायर लूज झाला होता हे लक्षात आल्यानंतर तिथले CAPFचे जवान आणि तिथले आमचे ड्युटी ऑफिसर जे आहेत त्यांनी लक्षात आणून दिलं आणि इलेक्शन कमिशन मार्फत जे आम्ही प्राधिकृत केलेले आमचे वेंडर आहेत त्याला रितसर आम्ही ओळखपत्र दिलेली आहे। त्या माणसांनी तिथं CAPFच्या डायरीमध्ये नोंद करून आज जाऊन 8:20 काल गेला तो आणि रिपेअर करून 5 मिनिटात तो बाहेर आला। ही वस्तुस्थिती आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।